आता मी निघाली आहे दादरला गौरी आणण्यासाठी, गौरीची खरेदी करायला लालबागला निघाली. अशी इथून डायरेक्टच जाणार आहे. मिस्टर तिकडे भेटणार आहे आणि मग शॉपिंग करून घरी येणार आहे. दादरला सुविधाच्या इथे मला मिस्टर भेटले. मग इथून आम्ही पुढे बघत शॉपिंग थोडीफार करत गेलो. इतकी गर्दी होती की रस्त्याने चालायला पण होत नव्हतं. खूप छान डेकोरेशनचं साहित्य आलं होतं गणपतीच्या निमित्ताने. आणि हीच तर मुंबईची खासियत आहे की सण समारंभ आलं की मुंबईकर म्हणतात ना अगदी उत्साहात खरेदी करतात. आणि आता गणपतीला अगदी काहीच दिवस राहिले होते ना. हे जो ग्रीन आहे ना ऐसा ग्रीन और एक चाहिए, ये व्हाइट एक चाहिए, ऐसा कॉम्बिनेशन इसके अंदर दो है ना और एक व्हाइट वाला चाहिए. फक्त 300 रुपये. मला कोणीतरी म्हटलं ना किंमत पण सांगत जा, म्हणून ना किंमत सांगते. मस्त कार्यक्रमाला फक्त वापरायची. खरं तर मी गौरीच्या शॉपिंगसाठी आले होते. म्हणजे गौरीची जी बॉडी आणि मुखवटा हे माझं मेन उद्देश होता. पण मी हे दुसरंच काहीतरी घेत बसले कारण ते लालबागला जायचं होतं. पण म्हटलं आता आलोयच दादरला आणायचं तर थोडंफार बघावं म्हणून मी दादरमध्ये काही जास्त थांबले नाही. मी ही थोडीफार फुलंच घेतली आणि इतकी सुंदर फुलं होती ना, भारी वाटत होतं ते बघून. असं वाटतं सगळंच घ्यावं. तर बार्गेनिंग पण करावं लागतं. हे जे मोठं पर्पल कलरचं वगैरे आहे ना ते 250 रुपये असं वेगवेगळ्या किमती होत्या. आणि सगळं एकत्र करून आम्ही त्याला 1050 रुपये दिले. म्हणजे काही 150ची फांदी होती. असं वेगवेगळ्या किमती आहेत. आता आम्ही दादरवरून निघालो आहे लालबागला. थोडी तिकडे शॉपिंग केली आणि मला जे गौरीचं काय म्हणतात ना साचा जो हवा आहे तो तिकडेच मिळतो. आणि एवढी गर्दी आहे ना कारण सगळे गणपती मोठे यायला निघालेत ना, त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक आहे. बघूया आता कधी पोचतोय. आता काय ठरवलं जास्त काय फिरणार नाही. आधी ठरवलं खूप काय घ्यायचं शॉपिंग करायचं, पण आता वेळ झाला आहे तर पटकन फक्त गौरीचं घ्यायचं आणि निघायचं. हो ना. हो. पूर्ण ट्रॅफिक आहे, सगळं पॅक. तेच ना, आज गणपती आगमन सुरू आहे ना, म्हणजे आधीच 8 दिवशी पूजा करायची आहे. आणि आज नेमकी यांनी ऑफिसला गाडी आणली होती. एरवी कधी आणत नाही कारण ट्रॅफिकमुळे गाडी आणणंच पॉसिबलच नाही. वेळ लागतो, उलट ट्रेननी जातो. पण म्हटलं की आता हे सगळं सामान पण घ्यायचं होतं म्हणून म्हटलं ते मी घेऊन जातो, तू ये मागून. तर आता हे सगळं एवढी सगळी गर्दी अशी कल्पनाच नाही मला. पण कशी तरी गाडी पार्क करायला जागा मिळवली आणि आम्ही लालबाग मार्केटमध्ये आलो. गौरीच्यासाठी लागणारं साहित्य, बैलजोडी, तिचा संसार हे सगळं बार्गेनिंग करून 500 रुपयाला घेतलं. हे म्हणाले पटापट खरेदी करायची, ती जास्त वेळ काढायचा नाही, जे महत्त्वाचं आहे तेच घ्यायचं. त्याच्यामुळे पटपट आम्ही सगळं घेत गेलो. गौरीचं साचा बघितला 1-2 ठिकाणी आणि शेवटी आम्ही श्रद्धा आर्ट्समध्ये आलो. तिथे आम्ही गौरीचा साचा आणि मुखवटा हे 5000ला घेतलं. जास्त वेळ मला शूट करायला यांनी दिलं नाही. त्यांचं चाललेलं घाई चालली होती. हे गौरीची इतकी सुंदर मुखवटे होते ना, बघतच राहावंसं वाटत होतं. मी तुम्हाला सगळं हे उद्या डिटेलमध्ये दाखवेन शांतपणे. नंतर इतकी गर्दी झाली होती की गाडी आमची इंच असं पुढे सरकत नव्हती. हे लालबागच्या राजाचं डेकोरेशनचं काम अंतिम टप्प्यात आलं होतं. मी तेच बघत म्हटलं आता जाऊया, आता नाहीतरी आपण कधी बघायला मिळत नाही. तर त्या निमित्ताने बघूया. लोक सगळी इतकी येत होती ना, ते कशासाठी तर येणारे गणपती आहेत ना त्यांचं दर्शन घेण्यासाठी, आगमनाच्या गणपतीचं. आणि लालबागच्या राजाला बघा आत्तापासूनच गर्दी, लोक बघतात आणि मार्केट पण आहे तिकडे. त्याच्यामुळे वेगळंच वातावरण होतं, भारवलेलं वाटत होतं, छान वाटत होतं. पण ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो, पण आम्ही पण त्याचा आनंद घेतला कारण ते बघताना मन जुन्या ह्याच्यात रमले. कारण मी जेव्हा लालबागला राहत होते तेव्हा हे लालबागच्या राजाचं दर्शन एकदम इझिली व्हायचं आणि एवढी गर्दी पण नव्हती तेव्हा. तर अशा प्रकारे बघत सुंदर डेकोरेशनच भारी होतं. ते बघावंसंच वाटत होतं. गणपतीची बघा ही एंट्री झालेली आहे. कोणत्या तरी गणपतीचं आगमन झालं होतं, त्याचं पण दर्शन मी गाडीतनंच घेतलं मस्तपैकी. आणि आम्हाला अटल सेतूला पोचायला खरं म्हणजे 10 मिनिटाचा तिथून रस्ता आहे, पण जवळजवळ आम्हाला ना पाऊण तास लागला अटल सेतूला पोचायला. चला बाहेर पडलो ट्रॅफिकमधून आणि म्हटलं आता या अटल सेतू मार्गाने जावं. आम्ही फर्स्ट टाईमच चाललो आहे, म्हणजे जेव्हापासून हा सुरू झाला ना आम्ही आलो नव्हतो, तर इकडून जरा लवकर पोचू. मुंबई ते नवी मुंबई प्रवास. तर निघालो आहे कारण गणपती एवढे येत आहेत ना, इतकं ट्रॅफिक आहे की त्या नेहमीचा जो रोड आहे आपला कुठला हो मुंबई पुणे
मुंबई पुणे हायवे तिथे येणं पॉसिबलच नाही, जुना रोड. त्याच्यामुळे म्हटलं ह्या रोडनी आता जाऊया. छान आहे रोड, भारी वाटतंय, एकदम शांत, जास्त गर्दी नाहीये आणि पटकन पोचवतो असं म्हणतात. आम्ही तर आजच निघालोय आणि मग आता याच रोडनी येणार जाणार आहे की नाही हो? कळलं म्हणजे माहित होतं पण कधी आलोच नव्हतं ना. असा जोडतोय बघा ना तिसरी मुंबईला आणि अंतर किती पटकन कमी झालं, वेळ किती वाचला. शॉपिंग तर झाली मनासारखी. आधी आम्हाला गौरीच मिळत नव्हती, जे त्याचं गौरीचा मुखवटा, त्याची बॉडी हे मनासारखं नाही भेटलं. आम्ही परत येणार होतो पण नंतर एका ठिकाणी मिळालं, बरं झालं. नाही तर फेरी एवढी फुकट गेली असेल, त्याच्यासाठी तर मी आले खास. आणि आता निघालो आम्ही ह्या अटल सेतू मार्गाने. लवकरात लवकर पोहोचू. जेवण तर काय बदललंच नाही, आता जाता जाताच जेवण करणार, डिनर करणार आणि घरी जाणार. कारण एरवी नाही पण अशा वेळेला करावंच लागतं काही ॲडजस्टमेंट. कारण आज शर्मिला पण येणार नव्हती, त्याच्यामुळे घरी पण काही बनवलेलं नाही आहे. आणि मग शॉपिंग कसली जर डिनर नाही बाहेर गेलं तर. आणि दोघंही आम्ही सकाळीच बाहेर पडलो. हे पण ऑफिस करून मला भेटले ना तिकडे, त्याच्यामुळे दमलेलं होतं. आता अंगात काही त्राण नाही आहे. चला. आणि ह्या रोडने जाताना पण भारी फील येते. काय म्हणतात जसं काय लॉंग ड्राईव्हला निघालोय. पुढे गाडी नाही अजिबात, काही नाही, एकदम शांत रस्ता, मोकळा, कोणी नाही. असा प्रवास करायला किती भारी वाटतं ना. वर्दळ कमी आहे तशी इथे. का हो एवढी वर्दळ कमी? लोकांना माहित नाही म्हणून का काय? बाहेर जाणारी मंडळी जेवढी बाहेर, टोल जास्त आहे, 250 रुपये. अच्छा, टोल जास्त आहे का? आणि ज्यांना डायरेक्ट मुंबईच्या बाहेरच पडायचंय, पुणा बिणा साईडला, ते लोक जातात, रोड बरा आहे, त्यांना बरं आहे एकदम. बाहेर पडायला मध्य मुंबईमधून पुण्याला जाण्यासाठी हा रोड चांगला आहे. चांगला आहे ना. हे पण वेटिंग आहे. हॉटेलमध्ये आलो तर बसलो आता बाहेर, व्हेज हॉटेलमध्ये पण वेटिंगला बसलो. इतकं दमलो होतो, इतकी भूक लागली होती की कधी एकदा पोटात अन्नाचा घास जातोय असं झालं होतं. 11:15 झाले आम्हाला घरी यायला. सगळं आणलेलं सामान, पर्स, हे सगळे बॉक्स इथेच ठेवलेलं आहे. कारण अंगात आता अजिबात त्राण नाही आहे, काय लावायचं, सगळा पसारा असंच ठेवलं आहे. पर्स पण तशीच ठेवली आहे, त्यातला टिफिन पण काढलेलं नाही. आता जाऊन सरळ आराम करणार आहे. इतकं दमलो आहे, काय अवतार झाला आहे बघा. आता सकाळपासून निघालं, चेहरा असं चिपचिप चिपचिप झालेला आहे. तर आता पहिल्यांदा रेस्ट, बाकी काही नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुन्हा असेच. बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि काय काय आणलं ते आता तुम्ही बघितलंच असेल, पण तरी पण मी पुन्हा एकदा शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. ते कसं मूड पाहिजे ना असं फ्रेश, तेव्हा मग दाखवायला मज्जा येते. चला, दाखवायचंच आहे. आणि गौरी गणपतीला तर तुम्हाला कळेलच ते सगळं. अशीच तयारी हळूहळू टप्प्याटप्प्याने चालली आहे.